आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये आपण साजरा करतोय। उद्या देखील आपण या मैदानामध्ये मुरबाड ग्रामीण विभागातील संघ दिवसभराच्या सत्रामध्ये बघणार आहोत, तर रात्रीच्या सत्रामध्ये पुन्हा ओपन ग्रामीण विभागातील संघ खेळणार आहेत। तगड्या संघांमुळे या स्पर्धेचं वलय निश्चित प्रकारे वाढतंय। रात्रीचा 1 वाजून गेलेला आहे तरी देखील हजारो प्रेक्षक ऑनलाईन आहेत। वाकळण विरुद्ध मानकोली, भिवंडी विभागातील भिवंडी विभागातील मानकोली संघ, तर कल्याण डोंबिवली विभागातील वाकळण, या दोन संघामध्ये पहिलाच प्रयत्न, अत्यंत सुंदर फटका, स्क्वेअर लेग लक्षित, रक्षक मात्र त्याच्या बाजूने चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर। बघा, एक चांगला फटका पहिल्या चेंडूवरती आलेला आहे। पुन्हा एकदा केतन, महाराष्ट्राचा बायकरमॅन, गोलंदाजी मार्क वरती चांगला चेंडू होता, लेंथ बॉल टाकला होता उजव्या यष्टीच्या बाहेर। अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, स्लॉक करण्याचा प्रयत्न आपण पाहतो, इथे फसलेला आहे। ही ओळख आहे केतनची, राऊंड द विकेट चेंडू तो जास्त वेळा प्रेफर करतो आणि त्यामुळेच एक प्रकारचा अँगल तयार होतो त्याच्या चेंडूला उजव्या यष्टीच्या बाहेर टाकताना। पुन्हा एकदा सरळ बॅटनं उडवलाय चेंडू, लॉंग ऑफ लक्षित, रक्षक आहे। एकच धाव प्राप्त होऊ शकते इथे विनीत साठी। विनीत वैभव ही जोडी मैदानामध्ये आपण बघू शकतो। वैभव माळीने मागच्या सामन्यामध्ये देखील खूप सुंदर फलंदाजी इथे साकारली होती। 29 धावांची त्याची सहज सुंदर खेळी, गोलंदाजी करताना देखील धावा रोखल्या होत्या त्यानं, विकेट देखील काढल्या होत्या। अष्टपैलू खेळाडू केतन मात्रे, अष्टपैलू खेळाडू समोर आहे वैभव माळी। दोघांमध्ये निश्चित मोठी गुणवत्ता, आपल्या टीमला सातत्यानं त्यांनी यशाच्या शिखरावरती आरूढ केलेला आहे। मानकोळी आणि तसाच वाकळण, उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू, अपील इथे होतंय, मात्र पंचांकडून फारसा प्रतिसाद नाही। सुरुवातीला अपिलामध्ये जोश नव्हता, मात्र जसं बघितलं की पंचांकडून प्रतिसाद येत नाही, वेगवान अपील इथे बघायला मिळालं, मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत। ही गोष्ट महत्वाची असते, ज्यावेळेस दोन्हीही पंच एका निर्णयावरती ठाम असतील ना, त्यावेळेस निश्चित प्रकारे तो निर्णय चांगला असतो। पुन्हा एकदा आपण टीव्ही रिप्ले मध्ये बघू शकतो, उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू होता, बॅट आणि बॉल मध्ये अंतर आपल्याला बघायला मिळतंय। इथे धावफलकावरती 5 धावा आहे, षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये। केतन म्हात्रे एक गुणी खेळाडू, ज्यांना मी सातत्याने वाकळणचे कोहिनूर म्हणतो। वाकळणच्या शिरपेचातले मानाचे तुरे आहेत, ज्यांनी वाकळण संघाला टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जगभरात प्रसिद्ध केलेलं आहे। याबरोबरच हो वाईडिश मिड ऑफच्या बाजूने चेंडू, डीप लॉंग ऑफ सीमारेषा भेदून जाईल, 4 रन। लेंथ बॉलचा खरपूस समाचार इथे घेतला, हलकासा मागे आला आणि पॉवर जनरेट केली इथे सरळ बॅटनं लॉंग ऑफला। आखूड टप्प्याचा चेंडू, या चांगला चेंडू आहे, खाली राहिला, उंची मिळाली नाही, स्क्वेअर कटचा प्रयत्न जरूर होता फलंदाज वैभवचा इथे, मात्र फसलेला। षटक संपेल, पहिल्या षटकाचा खेळ संपला, 9 धावा। चांगलं बॅटल बघायला मिळालं इथे गोलंदाज फलंदाजांमध्ये। 3 चेंडू डॉट टाकले केतन म्हात्रेनं, तर 2 चौकार फलंदाजांनी खेळलेत, एक वैभव माळीकडून, दुसरा विनीत माळीकडून। मानकोळी संघाची सुरुवात, पहिल्या षटकामध्ये 9 धावा। दुसरं षटक निश्चित अतिथी कक्षाच्या बाजूनेच गोलंदाजी सुरू होईल, जिथे आपण बघू शकतो जीत भोईरला।
ज्या दोन कोहिनूरची आपण चर्चा करत होतो त्यापैकी जीत भोईर गोलंदाजी मार्कवरती, दोघंही अष्टपैलू गुणवत्ता असलेले हे खेळाडू आहेत. वैभव माळी, विनीत माळी, मानकोळीची ही जोडी, सलामीचे बिनीचे शिलेदार. दोघांपैकी एक जण नेहमीच डावाची सूत्र हातात घेतो आणि मॅच संपवतो. या अगोदरच्या लढतीमध्ये देखील दोघांची चांगली सलामी आपण पाहिली होती. टीमसाठी सातत्यानं मोठं योगदान या दोन खेळाडूंचं राहिले. मानकोळी संघासाठी आज देखील वाकलन सारख्या बलाढ्य संघासमोर तितकीच झुंजार खेळी या दोघांची आपल्याला बघायला मिळते का. रिव्हर्स अटेम्प्ट, वेग नाहीये तेवढा. रिव्हर्स फटका खेळायचा म्हटल्यानंतर चेंडूला वेग सुद्धा पाहिजे. मात्र थोडासा मध्यम गतीने टाकणारा गोलंदाज जीत भोईर मात्र व्हेरिएशन भरपूर करत असतो. यस, ज्या पद्धतीची लेंथ पाहिजे होती हा फटका खेळायला ती लेंथ नव्हती. थोडासा अलीकडे टाकल्यानंतर बाउन्स देखील मिळाला. लेंथ बॉल, इथे पुन्हा चांगला चेंडू. दोन्ही बॉल एकाच दिशेने रिव्हर्स स्वीप करण्याचे प्रयत्न इथे बघायला मिळतात विनीत कडून. मात्र प्रत्येक वेळेस जीतनं त्याला फसवले. आता चेंडू थोडासा अजून खोलवर टप्पा टाकला होता. यॉर्कर आपण म्हणू शकतो या चेंडूला. उजव्याच्या थोडासा बाहेरचा चेंडू मात्र विनीतसाठी अवघड ठरतोय. काय गोलंदाजी आहे, योग्य लेंथ, सुंदर लाईन. यावेळेस अक्रॉस द बॅट, मात्र क्षेत्ररक्षक तिथे. ओ हो, इथे काय घडतंय. षटकार. झेल जरूर पकडला होता, मात्र ज्यावेळेस त्याने कॅच चेंडू हातात घेतला, खाली बघितलं तर पाय सीमारेषेला स्पर्श केलेला होता. 6 धावा. शॉट त्यानं आडव्या बॅटनं अर्थात उलट्या बॅटनं खेळायचा प्रयत्न केला. उलटा पुलटा शॉट, मात्र तो फसला होता. षटकारानं याबरोबरच पुन्हा एकदा अत्यंत सुंदर फटका. इम्प्रोव्हायझेशन लाजवाब. 6 धावांची मोहर. विनीत माळीचा दुसरा षटकार. इथे कन्वर्ट केलाय 6 धावांमध्ये. अप्रतिम फलंदाजी, दर्जेदार फलंदाजी, धावांचा गल्ला गोळा करणारी फलंदाजी. ओ हो, दुर्दैवी ठरतोय इथे रिव्हर्स अटेम्प्ट. पुन्हा एकदा त्याला ही अवदासा आठवली. या अगोदर त्यानं 2 वेळा मिस झाला होता, मात्र इथे तो बाद झालाय. निराश आहे आपल्या या फटक्यांच्या निवडीवरती. शॉट सिलेक्शन त्याचं चुकलं. तिथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला, ज्यावेळेस पुन्हा एकदा स्लोअर बर्न आला आणि तिथेच स्लिपच्या हातामध्ये झेल देऊन तो परतला. 1 गडी बाद 21 धावा दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा जीत. याबरोबर इथे अपील जोरदार आहे, मात्र पंचांवरती कोणताही परिणाम नाही. उजव्याच्या बाहेरचा हा यॉर्कर चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न होता. केतन म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. पुन्हा एकदा त्याच्याकडून जोरदार अपील आहे. पंच सादिक राजापूरकर सर आणि त्यांच्या समवेत
सागर मोरे सर इथे आपण बघताय 2 षटकं पहिली संपलेली आहेत आणि या 2 षटकामध्ये धावफलकावरती 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण बघतोय. चांगली सुरुवात आहे. दोन्ही सलामीवीरांनी पुन्हा एकदा मोठी सलामी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील आपण वैभव आणि विनीतला बघितलं होतं अशीच सलामी देताना. सुरुवात चांगली असेल तर निश्चित पुढे जाऊन त्याचा फायदा होतो. वेल बिगन इज हाफ डन आपण म्हणतो. चांगली सुरुवात म्हणजे अर्ध यश आहे. तर दोघांनी सुरुवात दिली. उदेश पाटील नवीन गोलंदाज वाकळण संघाकडून गोलंदाजीसाठी येईल. तर दीपेश आणि वैभव यांना आपण बघणार आहोत फलंदाजीसाठी. दीपेश नवीन फलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती जोरदार अपील केलं होतं त्याच्या अगेन्स्ट केतन म्हात्रेकडून. कुशल पाटील ना हे काय पोलीस SRPF ना. आपल्या वडवली गावचे सुपुत्र जे महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये दाखल झालेले आहेत. आपल्या गुणवत्ता कल्पकता आणि शारीरिक क्षमतेच्या जोरावरती महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कुशल पाटील यांची निवड झालेली आहे. त्याबद्दल त्यांचा सन्मान धडाकेबाज क्रिकेट क्लबनं निश्चित प्रकारे केलेला आहे. उद्घाटनासाठी त्यांना निमंत्रण होतं मात्र ट्रेनिंगमुळे ते उपस्थित राहू शकलेले नव्हते. आज या स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र पोलीस कुशल कमलाकर पाटील साहेब इथे उपस्थित राहिलेले आहेत. आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि कुशल पाटील साहेबांना विनंती आपण अतिथी कक्षामध्ये या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. दरवर्षी या स्पर्धेची एक परंपरा आहे. अर्थात पोलीस सेवा किंवा मिलिटरी सेवेमध्ये सैन्य दलामध्ये कुणी आपला युवक सहकारी सहभागी होत असेल तर त्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा प्रारंभ करतो. ओ हो इथे स्क्वेअर लेगला पुन्हा झेल होईल ड्रॉप आणि 6 धावांची मोहर. फटका करता तो इतका पुढे होता. शफल झाला होता. त्याचा प्रयत्न होता. त्याला स्क्वेअर लेगला मोठा फटका हवा होता आणि बरोबर आखूट टप्प्याचा चेंडू त्याच्या रडारमध्ये आल्यानंतर लॉंग लेगला एक देखना फटका बघायला मिळाला. दुसऱ्यांदा असं घडलंय की चेंडू स्पर्श होतोय मात्र 6 धावांसाठी जातोय. या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल वाकळण संघाला. धावा अशाच जर आपण खर्च करत राहिलात वाटत राहिलात तर पुढे मोठ्या धावसंख्येला प्रत्युत्तर द्यावं लागेल. आखूट टप्प्याचा चेंडू इथे लॉंग ऑनला मात्र क्षेत्ररक्षक खाली आणि फलंदाज वैभव इथे बाद होणार आहे. मिळालं आणि जीवदान बरोबर 6 धावा सुद्धा इथे प्राप्त केल्या होत्या वैभवनं. मात्र पुढे पुन्हा एकदा एक मोठा फटका आखूट टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस त्याने आडव्या बॅटनं लॉंग ऑनला निवडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र झेल बाद तो झालेला आहे. जीवदानाचा फारसा फायदा उठवता आला नाही. आज 26/11च्या निमित्तानं आपण निश्चित अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना सैनिकांना पोलिसांना विनम्र अभिवादन केलं. त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. पण इथे एका घटनेवरती मी निश्चित थोडक्यात प्रकाश टाकेल.
इथे बघायचंय मोठा फटका जरूर प्रयत्नात होता, मात्र खाली राहिलेला चेंडू अनियमित बाउन्समुळे बऱ्याच वेळा फलंदाजाच्या समोर अक्षरशः काजवे चमकतात. तो हतबल असतो, तिथे गलित गात्र असतो की इथे फटका खेळण्याची इच्छा असूनही तो खेळता येत नाही. इथेच बघायला मिळालं. इथे खाली राहिलेला चेंडू निर्धाव ठरेल आणि उदेश परत एकदा तयार होईल. याबरोबर पुन्हा एकदा चेंडू खाली राहिलेला आहे. टेनिस बॉलला बाउन्स नसेल तर फलंदाजाला निश्चित प्रकारे तो फटका खेळणं थोडं कठीण जातं. बाउन्सच्या प्रतीक्षेतच त्याने पोझिशन बनवलेली असते आणि चेंडू खाली राहिल्यानंतर त्याचे सगळे प्रयत्न विफल होतात. तर धावफलकावरती 30 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक सुरू आहे. उदेश गोलंदाजी मार्कवरती 9 धावा आतापर्यंत या षटकामध्ये जरूर प्राप्त झालेल्या आहेत. गडी बाद करण्यात यश देखील मिळालंय उदेशला. 30 धावा. ओ हो हो, फुल टॉस आणि खरपूस समाचार. षटकार. शेवटचं षटक इथे शिल्लक आहे. अजूनही 3 षटकामध्ये तब्बल 36 धावा धावफलकावरती मानकोळी संघाने इथे टोलवलेले आहेत. तर आता शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, मारझोडीचं षटक, तोडफोडीचं षटक आहे. रोडच्या शेजारी काही प्रेक्षकांनी शेकोटी पेटवलेली आहे. विझून टाका, शेकोटी विझून टाका. तिथे प्रेक्षकांना विनंती, आपण कोणी शेकोटी पेटवायची नाही, विझून टाका. आयोजकांनी कदाचित तिथे जाऊन त्यांना सूचना द्या. निश्चित गारठा मोठा आहे, मात्र वातावरण तापलेले, त्यामुळे मला वाटत नाही की तुम्हाला शेकोटीची आवश्यकता आहे. जाऊ शकतो. मगाशी आपण जी चर्चा करत होतो, कारण अतिरेक्यांचा हल्ला झाला त्यावेळेस कामा हॉस्पिटलमध्ये देखील अतिरेकी घुसले होते. तिथे अंजनी कुलथे नावाच्या एक नर्स होत्या. त्याने बघितलं की अतिरेकी दरवाजातून, मुख्य दरवाजातून आत आले. तिथल्या वॉचमॅनला, 3 वॉचमॅनला त्याने तिथेच ठार केलं होतं. नर्स एक जखमी झालेली होती आणि अतिरेकी त्यांच्या वॉर्डकडे ज्यावेळेस येत होते, त्यांनी त्यांच्या वॉर्डमध्ये असलेल्या 20 महिला ज्या गर्भवती होत्या, बाळंतपणासाठी ज्या हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या, त्यांना पॅन्ट्रीमध्ये सगळ्यांना दाखल करून दरवाजा लावून घेतला. आणि त्या सगळ्या गर्भवती महिलांना सुरक्षितपणे ठेवलं. हा संपूर्ण हल्ला कल्लोळ होत असतानाच तिथे 2 महिलांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये हलवलं. तिथे डॉक्टरांकडून त्यांचं व्यवस्थितपणे डिलिव्हरी सक्सेस केली. यस, चांगला फटका. अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल स्क्वेअर लेगला. 1 धाव तिथे प्राप्त होऊ शकते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर आहे, मात्र फलंदाज दीपेश स्ट्राईक एंडवरती. अगोदर दीपेश कडून एक षटकार आपल्याला बघायला मिळालाय, त्यामुळे दीपेश जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवरती असेल अशीच शक्यता आहे. 37 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये मानकोळी. शेवटचं षटक शिल्लक आहे. पराक्रम काय असतो क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण बघितले, परंतु साक्षात मृत्यू समोर असताना 26/11च्या भॅड हल्ल्यामध्ये दाखवलेली प्रसंगावधानता, दाखवलेले शौर्य, हे अंजनी कुलथे यांचं तितकंच कौतुकास्पद आहे. यस 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 यस, इथे गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक मात्र तितका चपळ वेगा चेंडूवरती पोहोचतोय. 1 धाव 2 धावा इथे प्राप्त होईल दीपेशसाठी आणि धाव फलक देखील पुढे पोहोचेल. 39 धावा. अंजनी कुलथे यांनी जखमी नर्सला उचललं, तिच्यावरती योग्य उपचार केले, डिलिव्हरीज केल्या. ज्या वेळेस यस, चांगला फटका. उंच आकाशामध्ये चेंडू आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे खाली येतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक धावतोय, झेल पकडतोय. दीपेश होईल बाद. धक्का 3रा.
अत्यंत देखना कॅच आपण इथे बघितलेला आहे. लॉंगॉपचा क्षेत्ररक्षक तिथे आला होता हरीश भोईर आणि टिपतोय झेल धावफलकावरती. धावा 39. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये मानकोळी. अंजनी कुलथे यांनी केवळ 20 महिलांचे नाही तर त्यांच्या 20 बाळांचे देखील प्राण वाचवले. जीवदान इथे मात्र कुठेही जीवदान मिळत नाही. जरूर मगाशी 2 झेल सुटले तिथे षटकार मिळाले मानकोळीच्या खेळाडूंना. त्यानंतर वाकळण संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये देखील एक वेगळीच प्रकारचा चार्म बघायला मिळाला. पण बघायचंय शेवटच्या षटकामध्ये ते धावा किती रोखतायत. 41 धावा पोहोचलेल्या आहेत. यस खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने लॉफ्ट केला. चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तिथे वेगाने धावतायत. रनिंग बिटवीन द विकेट अत्यंत सुरेख. 2 धावा इथे प्राप्त होतील. धावफलक 43 वरती पोहोचतोय. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये मानकोळी 43. अविनाश भोईरचं हे षटक आहे. शेवटचा चेंडू अविनाश भोईर कडून आपण इथं बघणार. डेथ ओव्हर मध्ये अत्यंत प्रभावी गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार होते. दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकार होते. तिसऱ्या षटकामध्ये 2 षटकार होते. चौथ्या षटकामध्ये कोणतीही बाउंड्री नाही. शेवटचं षटक आहे. नो बाउंड्री फ्रॉम दिस ओव्हर. आणि शेवटचा चेंडू देखील तितकाच घातक तितकाच भेदक. इथे 1 धाव प्राप्त होणार आहे. 22च्या माध्यमातून अतिरिक्त मिळेल. धावफलक पुढे पोहोचणार आहे 44. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये मानकोळी. तर विजयासाठी 45 धावांचं आव्हान आहे. वाकळण संघासमोर 45 धावा. यानंतरचा सामना लगेच आपण या ठिकाणी जाहीर करतोय. मी दोन्ही संघ तर बघा यानंतर क्वालिफायर मॅच आहे. आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज शहरी, उत्कृष्ट फलंदाज ग्रामीण, उत्कृष्ट फलंदाज ऑल इंडिया ओपन या सर्व विभागांसाठी उत्कृष्ट फलंदाजाची जी ट्रॉफी आपल्याला प्राप्त झालेली आहे ती सन्माननीय गुरुनाथजी मुकुंद धुमाळ सरांचा सन्मान मंचावरती होतोय. सन्माननीय उमेशजी लेहे यांना विनंती करतो आपण गुरुनाथजी धुमाळ यांना सन्मानित करा. तर बघूया प्रथम पहिला डाव संपलेला आहे आणि मानकोळी संघानं 44 धावांचं आव्हान उभं केले. 45 धावांचं लक्ष समोर आहे वाकळण संघाच्या. दोन्ही संघांकडे तगडी बॅटिंग आहे, तगडी बॉलिंग आहे. विशेषतः 4 षटकांचा सामना आहे. विकी भोईरकडे 1 षटक असणार आहे. इतर गोलंदाजांना तो कशा प्रकारे हाताळतोय ते देखील बघायचंय. आणि केतन म्हात्रे आणि त्यांची टीम इथे या 45 धावांना कसं प्रत्युत्तर देत आहेत. अत्यंत रोमहर्षक सामना आहे. खरं तर हा सामना आणि पुढचा सामना प्रेक्षकांसाठी एका वेगळ्या खेळाची अनुभूती आहे. त्यामुळं रात्र किती झाली तरी आम्ही कोणी इथून हलणार नाही, इथून बाहेर पडणार नाही. फक्त मॅच आणि मॅच आम्हाला बघायची, मॅचचा आस्वाद घ्यायचा आहे. धडाकेबाज चषक असाच सुरू राहील. आपण मात्र ऐकत राहा. इथून पुढे समालोचन कक्षातून सन्माननीय जयेश भोसले सरांना या सर आपलं स्वागत आहे. धन्यवाद नरेशजी डोमे सरांचा आवाज आपण ऐकला. पूर्वार्धामध्ये उत्तरार्धाकडे आपण वळतो आहोत. 44 बनल्यात, 45चा करायचा पाठलाग. केतन म्हात्रेने पहिल्या षटकामध्ये केवळ 9 धावा दिल्या होत्या. विकेट प्राप्त करू शकला नाही. जीतने दुसऱ्या षटकात आला 12 धावा 1 विकेट. त्यानंतर उदयशला आपण पाहिलं जिथे त्याने 15 धावा खर्च केला, 1 विकेट प्राप्त केली. अविनाश आला शेवटच्या षटकामध्ये 8 धावा 1 विकेट त्याने प्राप्त केली.
विनीत माळीने एकंदरीत 17 धाबांची खेळी केली. त्याच वेळेला वैभव माळीच्या माध्यमातून 12 धाबांची खेळी पाहायला मिळाली. दीपेशच्या माध्यमातून 8 धाबांची खेळी आली. एकंदरीत स्कोर कार्ड वरती धावा बनल्या त्या 44-45 धावसंख्येचा करायचा पाठलाग. या रजनीमधील तिसऱ्या रजनीमधील ही मॅच आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळते. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट इथे पाहायला मिळेल यातही मात्र शंका नाही आहे, कारण दोन महासत्ता एकामेकाच्या विरोधामध्ये येत असताना पाहायला मिळतात. एका बाजूला आपण मानकोलीला पाहतो तर एका बाजूला वाखडण संघ खेळत आहे आणि केतन मात्रेचा चाहता वर्ग अद्याप या युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण पाहत असताना गर्दी करून बसलेत. कारण जवळपास 2 वाजलेत आणि अशा परिस्थितीमध्ये 2,500 प्रेक्षक वर्ग सध्याच्या घडीला वॉचिंग आहे, या मॅच कडे पाहतात. कारण प्रत्येकाला पुढचा सामना आणि हा सामना तितकासा महत्वपूर्ण आहे. गोलंदाजी मार्कवरती वैभव माळीला आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना षटक क्रमांक 1 त्याला पाचारण करण्यात आलंय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जिथे ऋषी भोईसाठी उजव्या हाताच्या बॅटरसाठी डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग पाहायला मिळतो. 38 सर्कलच्या बाहेर एक काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. 38 सर्कलच्या बाहेर पहिला चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येते. सादिकजी राजापूरकर यांना आपण मॅचचे ऑफिशियल्स आणि यांना पाहतो आहोत. हा चेंडू डावी अशी सोडून जाणारा इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येते. पुढचा चेंडू यावेळेला थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतलाय. अपील करण्यामध्ये इथे पाहतोय आपण की अपील केली होती यष्टिरक्षकाने, परंतु चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. पायावरती आढळलाय. डॉट बॉल पदलालित्य होत नाहीये फलंदाजाचं. युजीस फुटवर्क करायचं होतं, चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचू शकले नाही. हा बॉल पुन्हा एक डाडवा बॅट्समॅनने केला. गॅप मध्ये घरंगळत अलॉंग विथ द कार्पेट चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुढच्याच बॉलवरती प्रत्युत्तर प्रतिहल्ले चौकार. यावेळी एक चांगलं स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळालं. पुढचा बॉल खुला टाकला. हलक्या हाताने कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल साठी पुढे सरसावले होते. सॉफ्ट हँडने खेळलेला स्ट्रोक पाहायला मिळाला. खोलात फुलर लेनचा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये वैभवने इथे क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतं. डॉट बॉल आला. युवा पिढी इथे एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळते. पुढचा बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. ऋषी भोईलची खेळी इथे संपुष्टात येईल. खेळाडू क्रमांक 1 बाद. पहिला खेळाडू बाद होत असताना आपण पाहतो ऋषी भोईलच्या रूपाने कव्हर्सला भेटण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. बॅटची लिडिंग एज घेतली. उसळी घेणाऱ्या बॉलला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये ते इथे माघारी परतल्यात. कव्हर्सला झेल देत असताना 5 धाबा धावफलकावरती आहेत. 45चा पाठलाग करायचा आहे. 4 षटकांची लढत आहे आणि धाबा आल्या ते केवळ आणि केवळ आपण पाहतोय तिथे 5. पहिला चेंडू फेस करत असताना क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. जीत मैदानाच्या आतमध्ये दाखल जरूर झालाय. पहिल्या बॉलवरती त्याने आपला आविर्भाव इथे दाखवलाय. ज्या रीतीने स्ट्रोक त्याने केला, हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोकने स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. इम्प्रोवायझिंग करण्याचा प्रयत्न त्याने इथे करत असताना आपण पाहिलं. लोअर फुल टोस आडवा बॅटने ऑन साइडला चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग आकर्षक षटकार.
रिफ्लेक्शन्स आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो लोअर फुल तो जसा आला स्वतःला वळवलं, बॉडीला रोल केलं, ऑन साइडला थेट सीमारेषेच्या बाहेर चेंडूला पाठवला. जीत भुईर 11 धावा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू बाद झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. वैभवने 11 धावा खर्च केल्या. जिथे एक विकेट देखील त्याने प्राप्त करण्यामध्ये यशस्वी राहिला. स्ट्रायकर एंडवरती केतन मात्रेला आपण पाहतोय. हे नाव नाही तर एक ब्रँड म्हणून उदयास आलंय. एक अद्भुत रसायन आहे खेळाडू. त्या पद्धतीचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक प्रसिद्ध प्रतिती यश आणि एक प्रतिष्ठित असा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आवर्जून पाहिलं जातं. वाकळण गावची आणबाण शान मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. बादशाही बुरुदावली त्याला जास्तीची शोभत असताना पाहायला मिळाले, कारण त्या ताटलीचा खेळ देखील त्याने केला आहे. पुढचा बॉल विनीत माळी. एक युवा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना हे बॅटल तितकस चुरशीचं राहील यात मात्र शंका नाही, कारण विनीत माळी स्वतः एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतोय. उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु त्याहूनही अधिक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी देखील तो करतो. प्रतिभा त्याच्याकडे देखील आहे. पुढचा बॉल इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑनला एक सिंगल इथे प्राप्त होईल. सिंगल पेक्षा जास्तीचं काय नाही, जोखीम घ्यायची नाहीये, कारण धावा जेवढ्या हव्या होत्या पहिल्या षटकामध्ये तितक्या आल्यात. 45 पाठलाग करत असताना येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 17 बॉल 33 ची आवश्यकता आहे. अनेक वेळेला संकटांमधून संघाला बाहेर काढणं किंवा मॅच वरती पकड मजबूत करणं हे करत असताना या दोन्ही खेळाडूंना आपण एक चांगल्या दर्जाचा क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळालंय. सुकेची डाकी निलेजी पाटील साहेब यांनी पुरस्कृत केलेला A1 जोडीने पुरस्कृत केलेला संघ बॅटिंग करतोय. पुन्हा मग एकदा रनवे मध्ये बिघाड होतोय. विनीत धावत असताना मला वाटतं खेळपट्टीवरती ज्या ज्या वेळेला गोलंदाजांनी गोलंदाजी केली आहे थोडे स्किट झाल्यात आणि हे मनामध्ये त्याच्या असावं म्हणून की काय त्याच्या रनवेमध्ये तितकासा बिघाड होत असताना आपण पाहिलाय. जीत स्ट्रायकरवरती आहे या वेळेला, कारण पहिला या आधीचा बॉल त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. पुढचाच बॉल ऍक्शन रिप्ले. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, लुकिंग लाईक वाव. मध्ये बॅटिंग करतोय जीत. काय फटका त्याने सजवला ऑन साइडला. रिॲक्शन्स आपण त्याच्या बॅटमधून षटकारानंतर पाहिले. पुढचा बॉल हलक्या हाताने काही काळामध्ये राहिला होता. गॅप मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न इथे करण्यात येत असताना 2 धावा सहजरित्या इथे अर्जित करण्यात येतात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने पुढे, जिथे 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 रन्स ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. केतन मात्रेचा चाहता वर्ग ज्या पद्धतीचा राहिला किंवा त्याच्यावरती आलेले गीत आपण ऐकले. जिस इंसान के इरादे होते नेक उनके चाहने वाले होते अनेक. हा फटका इथे ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक चांगल्या इराद्यानिशी त्याला खेळत असताना आपण पाहिलं. 35 बाईक त्याच्या नावावरती अद्याप पाहायला मिळाला. अगदी त्याच वेळेला सातत्यपूर्ण त्याने आवर्जून आपल्या इंटरव्ह्यूज मध्ये काही खेळाडूंची नावं किंवा त्याच्या मित्रवर्गाचाही उल्लेख त्याने आवर्जून केला. 21 वडल्यात एक खेळाडू बाद केतन स्ट्राईक वरती. या षटकामध्ये ही गोष्ट तिसऱ्यांदा घडत असताना पाहायला मिळाली, कारण काहीतरी विपरीत घडत असेल ना असं वाटतं आपल्याला. काहीतरी विपरीत घडतं त्यावेळेला थांबणं यथायोग्य राहतं आणि विनीतने तेच केलं की तो जास्त काळ पुढे न सरकता थांबणं पसंत त्याने केलंय. 21ला 1 आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहतो प्रगतीपथावरती असताना. पुढचा बॉल हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. चेंडूच्या मेरिट वरती खेळतोय. पुश करो खुश रहो या स्वरूपाची भूमिका इथे केतनने घेतलेली पाहायला मिळाली. प्रेक्षक वर्ग पाहतायत की कधी त्याच्या बॅटमधून मोठा स्ट्रोक येईल, परंतु
केतन मात्र एक साईड ऍक्टरची भूमिका अदा करतोय, कारण सध्याच्या घडीला मेन ऍक्टर किंवा हिरोची भूमिका अदा करणारा जीत बॅटिंग करतोय. 5 बॉल मध्ये त्याच्या बॅटमधून 15 धाबा आल्यात. 2 उत्तुंग षटकार त्याने सजवलेत. 22 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. त्याला चेंडू आता फुटबॉल दिसू लागलाय. पुढचा चेंडू डाव्या यष्टीवरती इथे पाहायला मिळाला. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. डावी यष्टी सोडून जाणारा यष्टीरक्षकाच्या हाती जाऊन चेंडू विसावला. 2 पायाच्या अगदी मधोमध चेंडू इथे हाताळला होता. जीतला एकंदरीत वाटलं की हा चेंडू वाईट जाईल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो दोन्ही पायाच्या मधून चेंडू थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. स्मिथ हास्य जीतच्या चेहऱ्यावरती आलं की आपण केलं तर काय केलंय. 22 धाबा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपला. 45 चालू आहे. पाठलाग 12 बॉल 23 गरज. या षटकानंतर आपण पाहिलं तर मध्ये आल्यानंतर ही चर्चा केतन आणि जीतची चालू होती. जीत म्हणाला की मी उजवा पाय डावा पाय आतमध्ये घेण्याऐवजी मी तो बाहेर काढला, अशीच काहीतरी चर्चा होती. स्मिथ हास्य होतं. पंचांकडे देखील ही चर्चा होत असताना पाहायला मिळाली. परंतु हल्लीच ना नुकताच बिग बॉस संपला, मराठी बिग बॉस आपण पाहिला आणि एक डायलॉग जास्तीचा प्रसिद्ध झाला. जीतने जे काही केलं ना तदनंतर तो डायलॉग अगदी शोभून दिसतो असं मला वाटतं. बाई काय हा प्रकार, तसंच काहीतरी त्याने केलं. धावफलकावरती धावा आहेत तर 22 एक खेळाडू झाला. बाद 2 षटकांचा खेळ संपला. उर्वरित 12 बॉलचा खेळ शेष आणि 12 बॉल मध्ये 23ची आवश्यकता. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. पहाटेचा सूर्य पाहायचा नाही आहे, कारण आयोजकांना पुन्हा एकदा 9 वाजता या मैदानावरती यावं लागतं. गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. सौरभ ज्युनियर याला आपण पाहतो, तो देखील थांबतोय. काहीशी व्यूहरचना ही वेगळी असावी असं मला वाटतं, कारण विनीतने देखील एका षटकामध्ये 3 वेळेला चेंडू डिलिव्हर करत असताना तो येऊन थांबलेला पाहायला मिळालाय. सौरभलाही आपण पाहिलं, तोही चेंडू डिलिव्हर करत असताना तो देखील थांबलेला पाहायला मिळालाय. फलंदाजांचा जो मोमेंटम आहे तो शिफ्ट करण्याचा प्रयत्न आहे की काय, कारण इथे गोलंदाज थांबतात. पुढचा बॉल स्विच हिट केलाय. फटका पहा, चेंडू थर्डमॅनला वेगवान आउटफील्ड झेलनी सटल्यानंतर धाव मिळतील 4. हा आलाय नशिबाचा चौकार. उखाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावून पोहोचते. 26 धावा धावफलकावरती आहेत. आई एकविराचं गीत हे आपण ऐकतो आहोत. परंतु स्विच हिट ज्या धाटणीचा फटका पाहायला मिळाला, क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे रिएक्शन्स काहीसे वेगळे होते. ही कॅच किती इम्पॉर्टंट होती. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्या धाटणीचा फटका. क्षेत्ररक्षकाने या वेळेला कोणती चुकी केलेली नाहीये. धावा इथे थांबवल्यात. रन्स मिळेल केवळ 1. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते जिथे 27 आहेत. पार्टनरशिप बिल्ड होते. 6 चेंडू 15 धावसंख्येवरती. जीत नॉट आउट आहे. 4 बॉल 7 वरती. केतन मात्रे नॉट आउट खेळत असताना पाहायला मिळतोय. करण रनरेट 11.57च्या धाव गतीने धावा येत असताना पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाजांनी अशा रीतीच्या अडचणीमधून संघांना बाहेर काढले. पारंगत आहेत या गोष्टी करण्यामध्ये. 27ला 1. सौरभला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहत आहोत. पहिल्या बॉलवरती त्याच्यावरती आक्रमण करण्यामध्ये यशस्वी राहिला केतन. पुढचा बॉल घेऊन सज्ज होत असताना सौरभला आपण पाहू. जीत आहे स्ट्राईक रेंजवरती. खुला टाकलेला बॉल उजव्या बाहेर, शरीरापासून थोडासा दूर ठेवला. लोअर फुलटोस बनवला. जोशी हाफ बॉल चेंडूला जिथे मात्र लोअर फुलटोस बनवत असताना ऑफ ड्राईव्ह केलं. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते.
एकाने संघ पुढे सरकत असताना पाहायला मिळतो. मोठे स्ट्रोक येत आहेत जरूर, परंतु कालांतराने प्रत्येक बॉल वरती मोठे फटके न खेळता सिंगल आणि डबलला जास्तीचं प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला. 28 धावा फलकावरती पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये होणारे वारंवार बदल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. जिथे पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला कव्हर पॉइंट मध्ये बोलवण्यात आलंय, गलीच्या क्षेत्ररक्षकाला पॉइंट मध्ये तैनात करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. केतन स्ट्राईक वरती आहे, संधी देण्याचा प्रयत्न केला, त्याच्यासाठी डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. नॉट फुल टोस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव निश्चित, दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल का? एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. इथे DRS कॉल करण्यात आला, रेफर करण्यात आला. तिसरा पंचांना डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा इथे वापर करण्यात येईल. वेस्ट टाईट किती आहे हे पाहले जाईल. 28 धावा फलकावरती DRS वापर इथे होता. डिसिजन पेंडिंग राहील. 28 धावा फलकावरती आहेत. मानकोली संघ सहजासहजी हार मानणार नाही. इथून एखाद दुसरी विकेट जर प्राप्त केली तर मॅच मध्ये पुनरागमन त्यांचं देखील चांगल्या रीतीने होईल. क्रिकेटचा खेळ निश्चितच चुरशीचे सामने आपण आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले. आजच्या दिवसातील जिथे मुरबाड विभागामधून हा चेंडू नो बॉल आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो, हा बॉल नो राहील. फ्रंट फुटला जरूर उभा होता, क्रीज मध्ये तो उभा राहिला आणि अगदी वरच्या बाजूला चेंडू, इथे वेस्टच्या वरती चेंडू पाहायला मिळाला होता. नो बॉल, फ्री हिटचा चेंडू राहील. जीत प्रामुख्याने जीत स्ट्राईक वरती पाहायला मिळतं. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. 30 धावा फलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी बोर्ड. नो बॉल आलाय. फ्री हिट असल्यानंतर तदनंतर मोठा फटका हा नेहमीच अपेक्षित राहतो, कारण एक मुभा असे फलंदाजाला. हिट द बॉल टॉईस, ऑब्स्ट्रक्शन द फील्ड, हँडल द बॉल, या अफवाद वगळता कोणत्या प्रकारे खेळाडू बाद नसतो आणि जिथे रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू केवळ बाद होऊ शकतो. पुढचा बॉल स्विचित करण्याचा प्रयत्न पहा. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात आहे, रन्स मिळणार नाही. हा चेंडू देखील निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. हलक्यात घेऊन चालता कामा नये, कारण सामना सहजासहजी प्रतिस्पर्धी सोडण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेला नाही आहे. प्रत्येकाला विजय व्हायचाच असतं. दीपेश माहीने आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख केला की जो मैदानाच्या आतमध्ये संघ उतरतो हा विजयासाठीच उतरत असतो, किंवा जो चांगला खेळतो ना तो विजेता होतो. इथे चांगला जो प्रदर्शन करेल ना तो विजेता होईल, कारण येणाऱ्या 8 बॉलचा खेळ शेष आहे आणि 8 बॉल मध्ये 15 धावसंख्येची आवश्यकता. सामना अजूनही दूर, 8 बॉल 15 धावा. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. वेगवान तेज तर्रा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आपण पाहिल्यात. खुलाट टाकण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीच्या बाहेर. हा चेंडू थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. आपल्या वेगावरतीच पार होऊन केली जाणारी ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत. 30 धावा फलकावरती, एक खेळाडू बाद. उर्वरित 7 बॉलचा खेळ शेष, 15ची आवश्यकता. पुढचा चेंडू लोअर फुल टोस, बॅटची आउटसाइड, एक क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल मिळेल. एका सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाही आहे. सामना अजूनही जिवंत ठेवला. येणारे 6 बॉल, विजयासाठी 14ची आवश्यकता. 6 गेंदे, 14 रनों की जरूरत. अजूनही 14ची गरज आहे. येणारे 6 बॉलचा खेळ शेष आहे. हार जीतेल पंडाभरे, जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा. अडवतील ही लाख वादळ, सिद्ध होणी उजळायचे पुन्हा. स्वतःला सिद्ध करावा लागेल या मॅच मध्ये. 6 चेंडू, 14ची आवश्यकता आहे. जीत ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आले होते, तो 10 बॉल 17 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय. आणि केतन मात्र 5 बॉल 8 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. सामना बनेल
दीपेश माईला गोलंदाजी मार्क वरती आपण पाहत आहोत. मोक्याच्या क्षणी ट्रम्प कार्ड स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्क वरती आलाय. ज्याची गोलंदाजीमध्ये आहे धार तो संघाचा कर्णधार गोलंदाजी मार्क वरती येत असताना आपण पाहत आहोत. कर्णधाराने एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणंही तितकंच गरजेचं राहील. जीत ऑन स्ट्राईक आहे. 10 चेंडू 17ची खेळी त्याने केलेली पाहायला मिळाली आहे. परंतु जर संघाची ही नौका जर विजयाच्या अटके पार घेऊन जायची आहे तर त्यासाठी 14 धावा बनवाव्याच लागतील. कंपल्सरी चेसिंग. उजव्या यशीवरती ड्रायव्हिंग लेंथला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळेल. केतन मात्रेने आता मात्र जिम्मेदारी घेतली आहे, जबाबदारी घेतली आहे आणि ही खांद्यावरती त्याला लिलया पेलावी लागेल. कारण येणारे 5 बॉल 13 धावा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 5 चेंडू आणि 13 धावा. केतन मात्रे स्ट्राईक रेंजवरती पाहायला मिळतोय. केतन मात्रेने अनेक वेळेला अशा रीतीच्या अंडर प्रेशर इनिंग बिल्ड केलेल्या नेहमीच पाहायला मिळाल्यात. तो स्ट्रायकर एंड वरती उभा आहे. पुढचा चेंडू खोला टाकला वाईड यॉर्कर. अगदी स्पेशलिस्ट हा गोलंदाजी, या दर्जाची गोलंदाजी करण्यामध्ये. आपण दीपेश 6 चेंडू पहा. उजव्या यष्टीवरती खोलात वाईड यॉर्कर अगदी इथे पाहायला मिळतोय. कारगर साबित राहिला हा चेंडू. निर्धाव स्वरूपाचा आलाय. उर्वरित 4 बॉल. आता मात्र विजयासाठी आवश्यकता आहे ती 13ची. कमी गतीने टाकला, पाठीमागे ठेवला हा बॉल. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आहे. तो या आधीचा चेंडू पुढ्यात टाकला वेगाने, परंतु या चेंडूला कमी गतीने बॅकफूट वरती ठेवत असताना हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. कमी गतीने व्हेरिएशन अँड व्हरायटीचा समय साधणारी गोलंदाजी. इथे जद्दोजहद तुम्हाला करावी लागेल. 3 बॉल 13ची आवश्यकता. 3 चेंडू 13 धावा. 3 बॉल 13. केतन मात्रे सारखा बॅटर मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. पुढचा चेंडू खोला टाकला होता. डीप बॅकच्या कव्हरला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुढच्या बॉल वरती आलाय. हा सणसणीत चौकार. केतन मात्रे हे सांगण्याचा प्रयत्न करतोय, शांत हूं समुंदर जैसा गुस्सा मेरा सुनामी है. शांत हूं समंदर जैसा गुस्सा मेरा सुनामी है, इसीलिए तो पूरी क्रिकेट की कायनात मेरी दीवानी है. काय स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून डीप बॅकच्या कव्हरला. अनेक वेळा आपण म्हणतो ना, पराभवाने माणूस संपत नाही. जो प्रयत्न सोडतो तो संपतो. प्रयत्न सोडले नाहीत या फलंदाजाने. प्रयत्न दोन्ही संघाने सोडले नाही आहेत. 36 बनल्यात. विजयासाठी अजूनही जिथे आवश्यकता आहे ती 9 धावसंख्येची. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 2 चेंडू 9 धावा. 2 चेंडू आणि 9ची आवश्यकता. पुढचा बॉल गोलंदाज खोला टाकला. डाऊन द ग्राउंड फ्लॅट पॅरलल. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. धाव मिळतील 4. हा आलाय केतनच्या बॅटमधून ब्रँडेड चौकार. संघर्षातून महान लोक जन्माला येतात आणि हा तो संघर्ष आहे. 1 बॉल 5ची आवश्यकता. 1 चेंडू मोठा फटका हवाय, कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन जपणारी स्पर्धा. मानाच्या, सन्मानाच्या, प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये केतन वामन मात्रे इथे इतिहास रचेल का? 1 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता म्हणावी लागेल, कारण 5 धावा कंपल्सरी तुम्हाला बनवायच्याच आहेत. अर्थात विजयासाठी हवाय तो षटकार. आणि शेवटच्या बॉल वरती हा नेल बाइटिंग फिनिश होत असताना पाहायला मिळेल का? 1 चेंडू आणि 5ची गरज. 1 चेंडू आणि 5 धावा. केतन मात्रे स्ट्राईक एंड वरती. एका बाजूला दीपू बाळी, एका बाजूला पाहायला मिळतोय केतन मात्रे. या 2 महासत्ता एकामेकाच्या विरोधामध्ये येत असताना पाहायला मिळत आहे. सामना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या बॉल पर्यंत जसा हवा होता प्रेक्षक वर्गाला तसा येत असताना पाहायला मिळालाय. दीपू गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतो. 1 चेंडू 5ची आवश्यकता आहे. 1 चेंडू 5 धावा. पुढचा बॉल
गोलंदाज खोलात टाकला, इथे हे बॅटल जिंकलंय मानकोली संघाने, हे बॅटल जिंकलंय दीपेश माईने, हा सामना इथे जिंकलाय मानकोली टीमने. पराभूतीच्या छायाखाली जात असताना पाहायला मिळतोय तो वाकळण संघ. बारा बॉल 17ची मॅच, 12 बॉल आणि